प्रेमाचे रंग आले बरुनी भाग 37वा अंतिम भाग. चला मॅडम, खूप उशीर झाला आहे. लॅच उघडतच मोना म्हणाली. मोना, मी गुड नाईट म्हणून येते, ती लाजत म्हणाली. पण कुणाला? मोनाने जाणून बुजून चिडवलं. त्याला, रूम नंबर 45 वाल्याला. त्याच्या रूमकडे इशारा करत ती म्हणाली आणि गालात हसली. ओ फायनली, ओ माय गॉड. तिने ऋतूला घट्ट मिठी मारली. ऋतू, पण तो उद्या जातोय असं म्हटला ग. मोना काळजीने म्हटली. नाही जाणार तो, मी जाऊच देणार नाही त्याला. तिने डोळे मिचकावले. गो. तिच्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली. मोना. आत निघून गेल्यावर तिच्या काळजात दडदड सुरू झाली. कबीरला कसं सांगायचं, काय बोलायचं याची कितीतरी वेळा मनातल्या मनात पारायण झाली. दीर्घ श्वास घेत तिने बेल वाजवली. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा काहीच रिस्पॉन्स नाही. फोन ट्राय केला, उचलत नाही. तिने जरा वेळाने पुन्हा बेल वाजवली. ह्यावेळी आतून हालचाल जाणवली. तिचं हृदय दुप्पट वेगाने धडधडत होतं. त्याने दरवाजा उघडला. डोळे पूर्ण जळावलेले होते आणि अर्धवट मिटलेले, पूर्ण विस्कटलेले केस. ती आत येणार तसं त्याने तिला बाहेरच थांबवलं. प्लीज गो. रमचा तीव्र वास तिला लगेच काढला. आर यू ड्रिंक? तिने नाखुशीने विचारलं. या, आय एम ड्रिंक, प्लीज लिव्ह. तो तसंच डोअर फ्लेमला डोकं टेकवून वाक्य जुळवत बोलला. तिचं लक्ष आत गेलं. सगळं सामान रूमभर पसरलेलं होतं. कपडे थोडे बॅगेत, थोडे बाहेर, कसेही फेकलेले होते. ती त्याला बाजूला करून आत गेली. हे काय आहे कबीर? तो खुर्चीवर बसला. डोकं दोन्ही हातांनी गच्च दाबून ठेवलं होतं. तिने त्याचे कपडे आवरायला सुरुवात केली. तिच्या फोटोंचा फ्रेम काही बॅगेत होत्या, काही बेडवर. त्यावर ऋतुजा लिहिलेलं होतं. ती बघतच राहिली. हे कधीपासून आहेत याच्याकडे? तिला आश्चर्य वाटलं. त्याचे कपडे व्यवस्थित ठेवले. त्याची बॅग लावून तिने बाजूला ठेवली. त्याच्यासमोर खुर्ची उडून ती पण बसली. त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न केला. बॅग का भरत होतास? मी पाठवलेला मेसेज वाचला तू? समजलं ना तुला? ऋतू, प्लीज लिव्ह मी. दिस इज नॉट राईट. तो उठला. त्या अवस्थेतही तिच्या हाताला धरून त्याचे जड पावलांनी तिला दरवाजाकडे नेलं. व्हॉट नॉट राईट कबीर? व्हॉट हॅपन्ड? टेल मी. आय एम नॉट गोईंग. ती दरवाजाजवळ थांबली. ती ऐकत नाही हे पाहून तिच्या बोटांमध्ये बोट गुंफवत तिला त्याने दरवाजाला धडकवलं. तिच्या डोळ्यात बघत तिच्या चेहऱ्यावरून हलके हात फिरवला. गो, अदरवाईज आय विल किस यू. तिच्या कपाळावर डोकं टेकवत डोळे मिटून घेत तो म्हणाला. किस मी. त्याच्या हनवटीला धरून तिने त्याचा चेहरा तिच्यासमोर धरला. तो तिच्या डोळ्यात बघत राहिला. त्याचे डोळे भरून आले होते. तिला त्याने बाजूला केलं. मला तुझ्या कुठलाच दुःखाचं कारण बनायचं नव्हतं ऋतुजा. मी आलो आणि तुझे सरळ सोपं आयुष्य बरकटलं. आय एम रिस्पॉन्सिबल, डॅम इट. नाव एव्हरीथिंग विल बी ओके. मी त्याला सांगितलं. हां, तुझी काळजी घ्यायला भिंतीला टेकून उभा होता आणि नशेत बडबडत होता. कबीर, तू शुद्धीत नाही आहे, तू झोप. तिने त्याला जरा ताकदीने बेडवर बसवलं. ऋतुजा, तो व्यवस्थित काळजी घेईल ना माझी? तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला. कबीर, काय बोलतोय? तुझ्या डोळ्यात जर पाणी आलंय तर मारामारीच होईल. यू तो नो ना, जस्ट लव. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तो अर्धवट बोलला. डोळे बंद होते. तिने त्याला व्यवस्थित झोपवलं. झोपेत अगदी निरागस दिसत होता. त्याच्या गालांवर ओठ टेकवायची इच्छा तिने आवर्ती घेतली. तिला तिचंच हसू आलं. सकाळी भेटल्यावर वेदविषयी झालेला गैरसमज कसा दूर करायचा याचा विचार करतच ती बाहेर आली. वेदच्या येण्याने काळजावरचं ओझं हलकं झालं होतं. तिला पहाटेच जाग आली. ती जरा वेळ बाहेर गॅलरीत आली.
अजूनही अंधार होता. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आसमानात भरून राहिले होते. चांदणं जरा वेळाने कूच बदलून झोपी जाईन आणि उजेड पडेल. जंगलच्या गोडसर आणि जलाशयाच्या पानकडा आलेला संमिश्र वास पाटेला सुगंधी बनवत होता. हे तर रोजचं असतं, पण आज प्रेमाची जाणीव आणि ती स्वीकारण्याची हिंमत या दोन्हीही गोष्टींमुळे सगळं विशेष वाटत होतं. कबीरला आताच भेटायचं त्या एकच जाणीवेने ती मोहरली होती. कबीरला भेटायचा हा विचार येताच तिने घाईघाईने आवरायला घेतलं. जरा वेळाने तयार होताना आरशात बघून स्वतःचं लाजण्याचे उद्योग चालू होते. ओले ते दाट आणि खाली सॉफ्ट कर्ल केलेले केस, प्रेमाच्या रंगात उजळून निघालेला सतेज गवाडा रंग आणि गर्द कॉफी रंगाचे डोळे, त्या डोळ्यात काजळ रेखताना होणारी हातांची थरथर, वन शोल्डर बेबी पिंक टॉप आणि त्यावर बारीक फुलांची सुंदर प्रिंट असलेला फ्लेअर लॉग व्हाईट स्कर्ट, हलकीशी लिपस्टिक आणि कबीरच्या प्रेमात गुलाबी झालेले गाल. तिचा फोन वाजला तसं ती भानावर आली. पलीकडे वेद होता. निघतोय, बाहेर येतेस का? आले. मोनाला बळजबरीने उठवून ती फोन घेऊन बाहेर पडली. कबीरच्या रूमकडे एक वार बघून तिला आज वेगळंच समाधान वाटलं. ती पार्किंगमध्ये आली. अगदी हलकासा उजेड पसरलेला होता. एवढ्यात वेदही मागून आला. त्याने गाडीत बॅग ठेवली. चलो, फायनली काहीतरी संपल्याची, तरीही उरून राहण्याची जाणीव काय असते ते आज कळलं. लौकिक अर्थाने प्रियकर प्रेयसीसारखं प्रेम आता जिव्हाळा बनवून उरणार, हो ना? तो हसत म्हणाला. हो वेद, खूप कमी नात्यांना हे सुंदर वळण मिळते. आपण भाग्यवान आहोत, ती हसून म्हणाली आणि जरा बाजूला वळली. तिचं लक्ष गेलं. कबीरची गाडी नव्हती. तिने घाबरून पार्किंगमधल्या वॉचमनला विचारलं, दादा इथली गाडी? मॅडम, ते कबीर साहेबांची गाडी ना? तुम्ही इथे आले त्याच्या थोडं अगोदर गेले बघा ते. तिच्या हातापायाला त्राणच गेला. तिने घाईघाईने त्याला फोन लावला. त्याने उचलला नाही. तिचे डोळे भरून आले. वेद, त्याला काल वाटलं की आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. रात्री मी भेटायला गेले तेव्हा हेच बडबडत होता. फोन पण उचलत नाही आहे, स्टुपिड. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. प्लीज रडू नको, चल गाडीत बस. जास्त दूर गेला नसेल तो. इकडे काही वर्दळही नाही. रस्त्यावर तुला फुल स्पीडने पोचवतो. बस लवकर, कम ऑन. त्याने गाडी वळवली आणि तो निघाला. पूर्ण रस्त्यावर धुक्याची चादर होती. गाडी वेगाने पळवता येत नव्हती. तरीही पद्मास घेत तो पूर्ण प्रयत्न करत होता. ती सारखी फोन लावत होती. तो उचलत नव्हता. तिचा धीर सुटत चाललेला होता. इकडे त्याचीही परिस्थिती दोलायमान झाली होती. डोळे डबडबले. समोरच्या बाहेरच्या धुक्यात भिजलेलं वातावरण, उथळदळीचा काठाकाठाने जाणारा रस्ता. मनात एकच, शेवट हाच होणार होता. मग दुराव्याचं जहर इतकं का विणतंय? इकडे तिच्या आसवांना खंड नाही. तू त्याला कालच का क्लिअर केलं नाही ऋतू? मी त्याला त्याच्याच बंदिशाच्या भाषेत समजवलं होतं वेद. त्याने तो समजायला बघितलंच नाही तो मेसेज. ती उंकी देत म्हणाली. जरा वेळाने धुकं विरतंय असं वाटून त्याने अजून जरा स्पीड वाढवला. गर्द जंगलात वळणावळणाच्या रस्त्यांवर फक्त त्यांची गाडी. जरा वेळाने वेदच्या नजरेच्या टप्प्यात एक गाडी आली. ऋतू, ती बघ, ती गाडी आहे का कबीरची? ती सारखा त्याचा मोबाईल ट्राय करत होती. त्याच्या बोलण्याने एकदम भानावर येऊन तिने काळजीपूर्वक बघितलं. हो वेद, ती त्याचीच गाडी आहे. तिच्या चेहऱ्यावर क्षणात ऊन पसरलं. त्याने जरा स्पीड वाढवला. त्याच्या टप्प्यात गाडी आली तेव्हा त्याने हॉर्न दिला. नंतरही बरा वेळ तो हॉर्न देत राहिला. वेदने एक रुंद वळण बघून त्याच्या गाडीला ओव्हरटेक करून त्याची गाडी अडवली. कबीरची गाडी थांबली. वेद सुस्कारात देत सीटला मागे टेकून बसला. कबीर बाहेर आल्याच पाहून झटक्यात सीटबेल्ट काढून तो बाहेर आला. ती रागात आत तशीच बसून होती. मिस्टर कबीर, मोबाईल बघत जा जरा. वेद चिडला होता.
कबीरने जॅकेटच्या खिशातून मोबाईल काढला आणि चेक केला. कितीतरी मिस कॉल होते. ॲक्च्युली सायलेंटवर होता. कळलंच नाही. चुकलं जरा. तुम्हाला भेटून विश करून जायला हवं होतं, पण अर्जंट काम आलं सो निघालो. सॉरी हां. तो अडखळत बोलला. ब्रो, काय विश करणार होतास? तू ऋतूला कधी जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केलास का? तिच्या डोळ्यात काय दिसतंय तुला? तू तिच्यासोबत असण्याचा प्रयत्न करायचा सोडून तिला एकटं टाकून का जातोस हे? तूच बोललास ना काल, ती नादान आहे. मग तुला तिची नादानी कळत नाही का? आमचे ठीक आहे हो, आम्ही आहोतच उथळ, पण तू तर सारासार विचार करू शकतोस ना. म्हणजे त्याचेही डोळे भरून आले होतेच. म्हणून तुझी अमानत आहे, तूच सांभाळ. मला उशीर होतोय. वेद गाडीकडे वळला. दरवाजा उघडून त्याने हात धरून ऋतूला बाहेर काढलं. ती प्रचंड संतापली होती. कबीरकडे न बघता तशीच उभी होती. ऋतुजा, हे तुझं त्या वाढदिवसाचं गिफ्ट. सांभाळ. तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवून तो गाडीत बसला आणि निघून गेला. त्याच्याही डबडबलेल्या डोळ्यांना आता रस्ता दिसत नव्हता. थोडं पुढे आल्यावर गाडी थांबवून त्याने मनसोक्त रडून घेतलं. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं त्याला झालं होतं. कदाचित क्षणार्धात आपलं आयुष्य सोपं करून टाकणारा आपला मितवा कोण असतो हे आपल्याला कधीच कळत नाही. मोठ्या रुंद वळणाला त्याने त्याची गाडी बाजूला उभी केली होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक उथळदळी आणि व्हॅली पॉईंटकडे जाणारा बोर्ड. बऱ्यापैकी उजळलं होतं. दरीत सोनेरी ढगांचे पुंजके आणि त्यावर पांघरून घालणारं धुकं साचलं होतं. ती अजूनही तिथेच दूर उभी होती. आजूबाजूचा परिसर पूर्ण झाडांनी वेढलेला. मधूनच होणारी झाडांची सडसड थंडगार वातावरणाने अंगावर काटा येत होता. एक शोल्डर ऑफ असल्याने जास्तीच थंडी वाजत होती. तो गाडीला टेकून उभा तिच्याकडे फक्त बघत होता. अंगात मस्टर्ड रंगाचा डर्टी वॉश टी शर्ट, डार्क ब्लू जीन्स आणि जॅकेट. तो जॅकेट काढून तिला देणार तसं तिने डोळे पुसले. तिथे थांबायचं कबीर. अजिबात बोलायचं नाही आणि मागे पण यायचं नाही. रागात रस्ता क्रॉस करून ती व्हॅली पॉईंटकडे निघाली. थोडं पुढे गेल्यावर एका सुंदर पॉईंटला रेलिंगने कव्हर केलेलं होतं आणि समोर निसर्गाचं भरभरून वरदान फेसळणारे ढगच त्या प्याल्यात भरून होते. तिच्या मागून तो आलाच. ती जागेवरूनच ओरडली, स्टॉप, तिथेच थांबायचं. तो शेजारच्या झाडाला टेकून तिथेच थांबला. तिचे लाडीक नखरे बघून चेहऱ्यावर जरासं हसू. हसतोय तू? मोबाईल बघतो का जरा? ती प्रचंड चिडली होती. ऐक ना प्लीज, तो भावनांनी ओथंबलेल्या जड झालेल्या आवाजात म्हणाला. स्टॅच्यू, एकदम स्टॅच्यू. ती जागेवरूनच ओरडली. जरा जरा थंडीने कुडकुडत उभी असलेली, डोळ्यात क्यूटसा राग, ऑफ शोल्डर मुळे उठून दिसणारा टॅटू आणि त्याच्या चेहऱ्यावर जरासा हसू. तिच्या फोनमधून त्याला पाठवलेली लिंक तिने ओपन केली. प्रभा अत्रेंच्या आवाजातली बंदिश त्याने लगेच ओळखली. जमुना किनारे मोरा गाव, सावरे इजियो सावरे. एवढे ऐकून तिने ते बंद केलं. तू म्हटला होतास ना, राधेला प्रेमाची जाणीव होते तेव्हा ती त्याला यमुना किनाऱ्यावर बोलवते. मग का नाही बघितला तू हा मेसेज? बोल, मला सांग ना. त्याने फक्त खांदे उंचावून स्टॅच्यू असल्याचे तिच्या लक्षात आणून दिले. अरे तू स्टॅच्यू आहेस नाही का? ओके, आज मी बोलणार, तू फक्त ऐकायचं. त्याने गोड हसून मानेनेच होकार दिला. तो हाताची घडी घालून झाडाला टेकून तिच्या गोंडस चेहऱ्यावर नजर खिळवून उभा होता. तर तू द मिस्टर कबीर खूप फिलॉसॉफी मांडत असतोस ना? क्यूटचं बोलून मला माझ्यापासून दूर करतोस हो ना? तू आता माझी फिलॉसॉफी ऐकायची फक्त. मला नेहमी बंदिशीत बंद करतोस. आज फक्त माझं गाणं ऐकायचं. तू दूर होतास तेव्हा स्वप्नात तुला कितीतरी वेळा
हे सांगून झालंय ऑलरेडी, पण आता समोर एक. तिने झरझर मोबाईलवर बोट फिरवले आणि गाणं लावलं. होल्ड मी क्लोज अँड होल्ड मी फास्ट, द मॅजिक स्पेल यू कास्ट, दिस इज लव्ह इन रोज. व्हेन यू किस मी, हेवन सिंग्स अँड थॉट आय क्लोज माय आईज, आय सी लव्ह इन रोज. When you press me to your heart, I am in a world apart, a world where roses bloom, and when you speak, angels sing. From above every day, words seem to turn into love songs. Give your heart and soul to me, and life is always be love in rose. Love in rose. ही माझी फिलॉसॉफी आहे तुझ्यासाठी. माझे आयुष्य कुठेतरी प्रेम असण्या नसणाऱ्याच्या समेवर असताना तू आलास. लव्ह इन रोज. तेव्हा मी या आयुष्यातला गुलाबी रंगात पाहिलंय त्याला. त्या समुद्राच्या काठावर आपल्यात हेलकावे घालणाऱ्या पडद्याच्या पलीकडून ह्या डोळ्यांनी तू हा जो काही मॅजिक स्पेल केला होतास ना, त्या निळ्या समुद्राच्या निळाई शपथ मी या आयुष्यातला गुलाबी रंग पाहते. कबीर, त्या मंदिरात फुलं तोडताना मला नकळत उचलून घेतलं होतंस, तेव्हाच कुठल्या तरी क्षणात मी या आयुष्यातून समांतर आयुष्यात निघून गेली असावी. त्या गाभाऱ्यात ती शुभ शकुनांची पांढरी फुलं ठेवताना माझे विचार शून्य होते. त्या शुभ्र फुलांची शपथ, कदाचित तेव्हा मी या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय. ते मचान, ती आयुष्य जोडणारी सावळी संध्याकाळ, समोरची हिरवळ आणि मावळतीचे गैरे केशरी रंग. त्या क्षणी कुठल्या हक्काने तू ओठ टेकवले माहीत नाही. त्या एका क्षणात तुझ्या नावे आयुष्य झालं होतं कबीर. तुला कसं कळलं नाही? माझे बंद डोळे आणि बाहेर इतक्या रंगाची उधळण, तरी बंद पापण्यांचा आड मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय. कबीर, तू बोलायला लागलास की मेल्ट होते रे मी. तुझ्या प्रत्येक वाक्यावर मी फिदा होते. तुझ्या विस्कटलेल्या मेसी फ्रेंच केसांमध्ये माझं मन गुंतून पडतं. एंजल लाईक फील होतं. आणि तुझं बोलणं म्हणजे एक सुरेल बंदिश, एखादं प्रेमगीत असल्यासारखं माझ्यात कायम जिवंत असतं. काल परवाचा तो सूर्यास्त, त्या दिवशी ते चांदण्यात न्यायलेलं चंद्री जलाशय तुझ्या या हेझल रंगाच्या डोळ्यांमध्ये उतरलं होतं. या हेझल रंगातही मी ह्या आयुष्यातला गुलाबी रंग पाहिला आहे. कबीर, माझा आत्मा, माझं हृदय, मी स्वतः पूर्णपणे तुलाच केव्हाच समर्पित झालं होतं. तुझ्या रंगात रंगून सगळे रंग एक होऊन देखील शेवटी मी या आयुष्याला फक्त तुझ्यासोबत गुलाबी रंगात पाहिलं आहे. तिचा आवाज पूर्ण भिजला होता. गालावरून ओघळणारे अश्रू जणू गुलाबी झालेले होते. तो स्तब्ध उभा. तिने पुन्हा डोळे पुसले. स्कर्ट सावरून प्रपोजचा परफेक्ट पोजमध्ये बसले. मिस्टर कबीर सरदेसाई, तुम्ही इनिप्टी खडूस आहात, तरीही माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि किती आहे ते मी कदाचित कधीच सांगू शकणार नाही. तुझ्यासोबत असलेला माझा प्रत्येक क्षण, काय प्रत्येक श्वास हॅलकॉन आहे. मी नादान आहे, बालिश आहे, इन्पेशंट, अवघड, किचकट, अशी काहीशी. आय एम अ परफेक्ट रॉयल मेस. तुलाही नादान आयुष्यभर सहन करायला आवडेल का? कबीर सरदेसाई, विल यू मॅरी मी? क्षणभर शांतता. दोघांच्या डोळ्यात एकमेकात विरघळण्याची ओढ. त्याने तिला मिठीत घेण्यासाठी त्याचे हात पसरवले. ना, उत्तर दे, बोल काहीतरी, अदरवाईज आय विल किस यू. ती डोळे पुसत म्हणाली, कम ऑन किस मी. ती उठली आणि त्याच्यापर्यंत धावत जाऊन तिने उडी मारली. त्याने अलगद तिला वर मिठीत उचलून घेतलं. रडतच ती त्याच्या भारदस्त मिठीत विसावली. तिच्या गुलाबी ओठांना हक्काने आपलंसं करून तिच्या प्रश्नाला त्याने ओठांनीच उत्तर दिलं होतं. त्याच्या ओठांवरचा हा गोड होकार कितीतरी वेळ ती तिपट राहिली. त्याच्या कितीतरी वीर्याचे क्षण वितळत होते. आठवणी वितळत होत्या, बंदिशी सुरात बांधल्या जात होत्या. तिच्या गुलाबी ओठांवर त्याचेही
वीराचे जहिरीले क्षण गोड झाले होते. भानावर आली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाहून तिला क्षणभर त्याच्या इतक्या जवळ असण्यावर विश्वासच बसत नाही. लाजून त्याच्या कुशीत स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती ती. तिची हनुवटी जरा वर करून तिच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करत होता तो. तिने नजर चोरली. एरवी कधी न होणारा गोड दडदड जाणवली. इतकं लाजण्याचं मिसेस कबीर सरदेसाई ती अजूनही त्याच्या मिठीत होती. तिच्या दाट केसांमधून हात फिरवत तिच्या गालांवर ओठ टेकवत तो हळुवारपणे म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकून ती मोहरली. 1 मिनिट. त्याने पाकिटातून तिचा अँकलेट काढला. तो खाली बसला. पाय पुढे कर. तिने आश्चर्याने स्कर्ट जरा बाजूला केला. त्याने तिच्या पायात अँकलेट घातला. तिच्या चेहऱ्यावर आता उगवतीचे रंग चढत होते. केसात कोवळा प्रकाश मावळला जात होता. ती त्याच्या शेजारी बसली. त्याने तिला एक हाताचा कवेत घेतलं होतं. त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून ती डोळे बंद करून तिने डोकं तिच्या खांद्यावर ठेवलेलं होतं. हे तू सांभाळून ठेवलं होतंस कबीर. मी तुला म्हटलं होतं ना, प्रेमाच्या बाबतीत माझी फिलॉसॉफी आहे. यू नो युअर कॉन. मी तेव्हा तुझ्या प्रेमात पडलो ऋतू, जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं. तेव्हापासून फक्त तू आणि तूच आहेस. या 6 महिन्यात तर तुझ्यापासून दूर जाऊन जास्त तुझ्यात हरवलो. बस आता एक क्षणही दूर जाऊ देणार नाही. हा आपला दोघांच्या हेल्सियन मोमेंट आहे. तिच्या किंगफिशरच्या टॅटूवर ओठ टेकवत तो म्हणाला. मावळतीच्या सूर्याने एकत्र आणलेले दोघं शेवटी उगवत्या सूर्याच्या साक्षीने एक झाले होते. चांगल्या गोष्टींना सगळेच एक्सपेक्ट करतात. आपल्यातल्या रॉयल मेस जो स्वीकारतो तोच मितवा. आयुष्यात येणारे सगळे रंग जो प्रेमाच्या रंगाने रंगून टाकतो. ज्याच्या स्पर्शात, ज्याच्या फक्त सोबत असण्यात आणि कधी कधी नसण्यातही आयुष्य कंप्लीट असण्याची जाणीव आहे, तोच मितवा. ज्याच्या नजरेने आयुष्य प्रेमाच्या गुलाबी रंगात रंगून जात असेल आणि जेव्हा केव्हा ही फील करणार लव्ह इन एन रोज, तेव्हा त्याचा हात पकडून त्याला सांगायला वेळ करू नका मित्र हो, नाही तर वेळ गेल्यावर परत येणार नाही. हा कथेचा अंतिम भाग होता. कथा कशी होती, तुम्हाला आवडली का, ही कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.